एक माणूस रस्त्यावर आंदोलन करत होता, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून. त्याशिवाय मी तिचं अंतविधीच करणार नाही. त्याची मुलगी होती फक्त 3-4 वर्षाची. आणि जी गंभीर घटना घडली होती त्यासाठी तो संघर्ष करतोय. आणि त्याच्या ना जातीची ना पातीची हजारो लोक त्याच्यासाठी त्याच्यासोबत रस्त्यावर बसली. पोलीस आले आणि त्या माणसाच्या कॉलरला धरलं आणि त्याला ओढत बाजूला घेऊन गेले. ज्या पद्धतीनं त्या बापाला ट्रीटमेंट दिली पोलिसांनी, ते पाहून आसपासचे अक्षरशः ढसाढसा रडायला लागले. कारण जी भयंकर घटना घडली होती ती माणुसकीला आणि मानवाच्या एकंदरीत वृत्तीला काळीमा फासणारी होती आणि त्याची कल्पना सुद्धा करवत नव्हती. पोलीस ज्या पद्धतीनं त्याला ओढत होते, तो म्हणत होता, अहो ती माझी मुलगी आहे, जिचा जीव गेलाय, जिला मारून टाकलंय. तिच्यावर, त्या 3-4 वर्षाच्या मुलीवर एका 65 वर्षाच्या वयस्कर माणसांनी अत्याचार केले. पोलीस ऐकत नव्हते. पोलिसांनी तेच दांडकं घेतलं आणि सगळ्यांना मारत सुटले. पोलिसांना तो रस्ता फक्त खुला करायचा होता. त्या लहानग्या मुलीचा जीव गेला, पोलिसांना काही देणं घेणं नव्हतं. कारण लॉ अँड ऑर्डर पोलिसांना सांभाळायची होती. प्रत्येक बापाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी कदाचित पोलिसाची नसावी. होय, हे गंभीर घटना पुण्यात घडली आणि हे मुलीच्या बापाच्या कॉलरला धरलं ते पुण्यातील नवले ब्रिज परिसरामध्ये. म्हणजे दाहेरी ते कात्रज रस्त्याला जो पूल येतो त्या पुलाच्या तिथली घटना. आणि हजारो लोक, कारण तो बाप दाहेरीमध्ये राहिला होता आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीवर अंत्यसंस्कार होणार होते. खरं तर त्याच वेळेस करावं लागणार होतं, परंतु गर्दी, ट्रॅफिक जाम आणि आंदोलन इतकं भयानक होतं की या घटनेला ना वाचा होती, ना भावना होत्या, ना काही नव्हतं. मित्रांनो, याच प्रमुख विषयावर चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी संतोष शिंदे. मी चर्चा करतोय नसरापूरमध्ये एका 3-4 वर्षाच्या लहानक्या बाळावर एका 65 वर्षाच्या नराधमानं चॉकलेट देतो या बहाण्यानं घराच्या तिथून घेऊन गेला आणि शेजारच्याच पत्र्याच्या एका खाजगी जागेमध्ये त्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या मुलीचा जीव घेतला गेला आणि त्या लहान बाळाला हे काय चाललंय हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. हा माणूस कोण आहे हे सुद्धा कळत नव्हतं. फक्त चॉकलेट हा एक शब्द तिच्या कानावर पडलेला होता, म्हणून ती त्याच्या सोबत गेली. आणि आजोबाच्या वयाच्या या नराधमानं, भीमा कांबळे त्याचं नाव, त्यानं अत्यंत वाईट पद्धतीनं अत्याचार केले. त्या लेकराला मारून टाकलं आणि त्या लेकराची जी बॉडी आहे, तो जो पत्र्याची रूम होती तो जनावरांचा गोठा होता आणि शेजारीच तिथं त्या जनावरांचं शेण पडलेलं होतं. त्याच्या खाली म्हणे त्या मुलीला त्या ठिकाणी पुरलं, लपून ठेवलं वगैरे वगैरे. नंतर ती जी शोधाशोध झाली, रडारड झाली, सीसीटीव्ही शेजारच्या बिल्डिंग मधल्या त्या कॅमेऱ्यामध्ये, घराच्या तिथल्या त्या सीसीटीव्हीनी एक वयस्कर माणूस हातात पाण्याची बाटली घेऊन पाठीमागे चलत होता आणि ते लहान लेकरू पुढे चलत होतं. हे पाहिलं आणि लोकांच्या लक्षात आलं, हाच तो नराधम आहे ज्यानं या मुलीचा कदाचित घात केलेला असावा. परंतु सीसीटीव्ही मधून ज्यावेळेस त्या माणसाला ओळखलं त्यावेळेस त्याचं जे घाणेरडं रूप समोर आलं. महाराष्ट्र काय, नसरापूर काय, पुणे जिल्हा काय, माणूस, आई वडील जे असतील महाराष्ट्रातले, ज्यांच्या घरात मुलगी, स्त्री, बायको, बहीण जे कुणी असतील,
त्यांच्या काळजाला धक्का बसला की ज्या नराधमानं या 3-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला, याच व्यक्तीनं मागच्या काही वर्षापूर्वी स्वतःच्या पुतणीवर सुद्धा केला. पुतणीला सुद्धा सोडलेलं नाही. तेवढंच केलंय का? तर अजिबात नाही. अजून एक 65 वर्षाच्या महिलेवर सुद्धा याच नराधमाने रेप केला होता, बलात्कार केला होता. ही सुद्धा अत्यंत भयानक घटना होती. आणि या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी याला शुद्ध क्लीन चिट दिली. कदाचित याच्या लक्षात आलं असावं की आपलं कुणीच काही करू शकत नाही. हा नराधम इतका विकृत आणि वाईट होता, जे मी त्या मुलीसोबत घडलं ते सांगितलं. आज नसरापूर बंद आहे, भोर तालुका बंद आहे, वेल्हे अर्थात राजगड तालुका बंद आहे. काल अर्ध दक्षिण पुणे जाम झालेलं होतं. आणि ज्यावेळेस या नराधमाला पोलिसांनी पकडलं, शोधलं, ताब्यात घेऊन ज्यावेळेस अटक केली, त्यावेळेस त्याला जागेवर मारून टाका, त्याला सुट्टी देऊ नका, कारण अशा नराधमाला फाशी झाली पाहिजे. मुलगी 3-4 वर्षाची, म्हणजे ती मायनर आहे. पोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. होईलच. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणं किंवा बलात्कार करून हत्या म्हणजे त्याच्यावर डबल ट्रिपल सेक्शन लागतात. आणि पॉस्को अंतर्गत गुन्ह्यामध्ये कठोर स्वरूपाची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते. पण कधी 65 वर्षे या जेलच्या धक्क्याने तो कधीही मरू शकतो. मरेल ना मरेल माहित नाही, परंतु त्याला जी कठोर शिक्षा झाली पाहिजे, तारीख पे तारीख पडून जर त्याला क्लीन चिट मिळाली किंवा सॉफ्ट कॉर्नर दिला गेला, कुठला पुरावे तसे भक्कम सापडले गेले पाहिजेत. ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत पोलीस तपासाच्या, चार्जशीट दाखल होणं गरजेचं आहे. पण त्याला जर लोकांच्या ताब्यात दिलं असतं तर ही विकृती जागेवर ठेचणं गरजेचं आहे. कारण मुली ज्या लहान आहेत, शाळेत सुरक्षित नाहीत, घरात सुरक्षित नाहीत, नातेवाईकांकडे सुरक्षित नाहीत. म्हणजे महाराष्ट्रात कुठंच जर ह्या लहान मुली, महिला सध्या जर या राज्यामध्ये सुरक्षित नसेल तर कायदा सुव्यवस्थेचं काय? कायद्याचा धाक नराधमांना राहिला आहे की नाही? ज्यावेळेस या नराधमानं हे कृत्य केलं, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याला एकदा सुद्धा कळलं असं का की आपण जे करतोय ते अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. एवढं होऊन सुद्धा याला ज्यावेळेस माननीय न्यायालयासमोर उभं केलं, त्यावेळेस आरोपीनं तिथं काय क्लॅरिफिकेशन दिलं की मला सुडाच्या भावनेतून या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातंय. म्हणजे कोर्टाची सुद्धा जर दिशाभूल ही अशी नराधम मंडळी करत असतील, हे अत्यंत भयानक आहे. आणि हे या महाराष्ट्राच्या खरं तर एकंदरीत सगळ्या गोष्टीला काळीमा फासणारी घटना आहे. मला या माध्यमातून हे स्पष्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याला फाशी झाली पाहिजे का? 100% झाली पाहिजे. अशा घटना परत महाराष्ट्रात घडल्या नाही पाहिजे, 100% घडला नाही पाहिजे. पण इतके विकृत, क्रूर नराधम या राज्यात आपल्या देशामध्ये आहेत, हे ऐकून आणि पाहून किंवा अशा घटना घडल्यानंतर जे प्रकरण समोर येतात, याच्यामध्ये पोलीस किती टक्के दोषी आहेत असा जर विचार केला, पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये जर याला शिक्षा झाली असती तर ही मुलगी वाचली असती. आजी आजोबाकडे गेलेली हो या आता उन्हाळ्या सुट्टीमुळं. तसं हे कुटुंब धायरीमध्ये राहतं, पूजा अर्चा करून उदरनिर्वाह करणारे. घरात दोन्ही मुली आहेत, म्हणजे ही 3-4 वर्षाची आहे, त्याच्यापेक्षा मोठी 5-6 वर्षाची. म्हणजे मला ज्यावेळेस ही घटना कळली, मन सुन्न झालं. आणि कायदा याच्याकडे कशा पद्धतीनं पाहिजे, राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू, हे सगळं ठीक आहे. परंतु पूर्वीच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलेले प्रकरण किती तात्काळ त्यांना शिक्षा झाली याचा सुद्धा आढावा घेणं गरजेचं आहे.
नराधमांचे विनाकारण लाड करून उपयोग नाही. पोलिसांनी वेळ प्रसंगी जसं पालघर प्रकरणामध्ये केलं होतं थेट त्याचं एन्काउंटर केल्याशिवाय मला वाटतं ही नराधमी विकृती संपणार नाही. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने अशी प्रकरणं समोर येत आहेत, मन हेलावून टाकणारी आहेत, मन अतिशय वेदना देणारी आहेत मनाला. आणि कुणाच्याही बाबतीत असं घडू नये असं वारंवार वाटतं. महाराष्ट्रामध्ये जर खरंच अशा घटना घडल्या, खर तर सोमोठे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तक्रारीची वाट बघितली नाही पाहिजे आणि गंभीर स्वरूपाचे असतील तर ह्याला जागेवर याचा चौरंग केला पाहिजे. अहो हे कुणाच्या राज्यात घडतंय? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण केलं, स्त्रीचा तर प्रचंड सन्मान केला, आणि अशा शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आता जर इतक्या भयंकर घटना घडत असतील तर या नराधामाला सुट्टी दिली नाही पाहिजे. इतकं साधं सरळ माझं स्पष्ट मत आहे. आणि महाराष्ट्राच्या जनभावनाला खरंच ठेच पोहोचवणारी आहे, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. आणि ही विकृती आहे, नुसती ही नसरापूरमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा देशात नाही, तर ही प्रत्येकाच्या घराच्या आसपास असेल. ती विकृती जागृत राहून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. आपली लेकरं कुणासोबत खेळतायत, कुठं जातायत, कुणासोबत वावरतायत, सगळ्यात महत्वाचं ते जर शाळेत, कॉलेजमध्ये, महाविद्यालयात मुली असतील तर खरंच त्यांच्यासोबत कोण असतं, कुणासोबत त्यांचे मित्रमैत्रीण आहेत हे सुद्धा तपासलं पाहिजे. कारण महाराष्ट्रात ज्या काही IT कंपन्यांमध्ये, ज्या काही म्हणजे भोंदूगिरीच्या प्रकरणामध्ये सुद्धा ज्या विवाहित महिला ज्या या सगळ्या वेगवेगळ्या रॅकेटमध्ये सापडतायत, लैंगिक शोषणाच्या भानगडीत सापडतायत, ही सगळी वेगळी प्रकरणं इतकी भयंकर आणि भयानक आहेत, कल्पना करवत नाही. आणि या सगळ्या नराधमाला शासन झालं पाहिजे. अशीच या संतोष शिंदे ऑफिशियल आपल्या हक्काच्या YouTube वरून माझी मागणी आहे. खरंच तुमच्या वेदना काय आहे कमेंट करून नक्कीच कळवा. जय शिवराय.